हृदय तुझ सोडून दे सर्वांना ऐसे नाद सांगताती ते नाही केले म्हणून मजवरी रुसले सांगाती रुसले सांगाती आई नको ग आई नको ग आई नको ग आई नको ग आई मत मारू नको ग नाही नाही म्या काही मारे काही मारे आई नको ग आई नको ग आई नको ग आई नको ग आई मत मारू नको आई नाही म्या काही मारे काही कारण तुम्हाला मारायचं नाही म्हटलं चौकशी समिती नेमायची परंतु असं भक्त संत मला करायचं नाही ठीक म्हटलंय बाकी लबाड असतं ते देखील मान्य करू शकेल पण तुझ्यापेक्षा थोरला बलराम आहे तो देखील सांगत आहे की याने माती खाल्ली तेव्हा भगवान म्हटले बलराम तो तुझ भेटला बलराम तो तुझ भेटला तोही माझा पक्षपाती एका जनार्दनी पूर्ण कृपेने आम्ही भजो दिन राती भजो दिन राती आई नको ग आई नको ग आई नको ग आई नको ग आई मज मारू नको ग नाही नाही काही मारे काही मारे नाही नाही काही मारे काही मारे तेव्हा यशोदा म्हटली तुझी जरा लहानी वाटत आहे माती खाल्ल्यासारखं दिसत आहे खाल्ली किंवा न खाल्ली कधी कळणार कसं कळणार तोंड उघडं केलं तरच पण ते काही असो तोंड उघडं करणे पण भगवान उघडं करीणार माराव्या तिने उघाडली काठी माराव्या तिने उघाडली माराव्या तिने उघाडली काठी देखता मुन्नतीन डोकं निगाह किए यशोदा मातेने कारण ज्या वेळेला भगवंताने मुख उघडं केलं तर त्या मुखामध्ये समुद्र काय सूर्य काय चंद्र काय आणि गावाचे गाव काय सगळं पाहिल्यानंतर देखता मुन्नतीन डोकं निगाह किए सर्व लोक पाहिल्यानंतर त्याला भय निर्माण झाले अरे बा हा आपला मुलगा नसून जगाचा चालक मालक प्रतिपालक दिसतो तेवढ्या पुरतं ज्ञान त्याला झालं भगवंताने तेवढं ज्ञान त्याला दिलं एवढ्या पुरती माया दूर केली भगवंताने माया दूर झाल्याशिवाय भगवान करत नसतो पण देवाने विचार केला हेच ज्ञान आईकडे ठेवलं यशोदा मातेकडे ठेवलं तर आई आपल्याला मुलगा मानणारच नाही उलट आपल्याला देव समजेल रोजच आपलं दर्शन करत बसेल मला मुलगा मानणारच नाही पण पुन्हा भगवंतांनी आपली माया तिच्यावर टाकली तिला सगळा काही विसर पडला पुत्रभाव त्याच्या ठिकाणी निर्माण झाला असे बरेच काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी भगवंताने सर्वांना विचारलं की मी कसा आणि आपण कसे आता जसा मी शक्तिवान दिसतो तसा मी शक्तिवान आहे कारण मी दिसायलाही आहे हसायलाही आहे काही माणसं नुसती दिसायला दिसतात पण हसायला नसतात काही हसायलाच असतात पण दिसायला नसतात
भगवान दोन्ही गोष्टी परिपूर्ण होतात, दिसायला आणि असं. तर तुम्ही शक्तिवान व्हा, चांगलं खात चला, चांगलं घेत चला.